नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यात तपास करत असताना सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने फरार आरोपीला जेरबंद करून मोठी कारवाई केली आहे। सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये विजयसिंग कृष्णसिंग भादा हा आरोपी फरार होता। त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाकडून सातत्याने पेट्रोलिंग आणि तपास सुरू होता। दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी त्याच्या घराजवळ फिरत असल्याचं समोर आलंय। त्यानंतर डीबी पथकाने सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या चौकशीत आरोपीने चोरींची कबुली दिली आहे। आरोपी विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात घरफोडीचे 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे। या कारवाईतून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांना मोठे यश मिळाले असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामुळे आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली आहे। दिनांक 21/8/26 रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली। पोलीस स्टेशन सदर बाजार येथील घरफोडींमधील 4 गुन्ह्यांमधील फरार आरोपी विजयसिंह कृष्णसिंह भादा हा आलेला आहे आणि त्याची माहिती मिळाल्याने तसंच पोलिसांनी शिताफीने त्याला पकडलं आणि त्याच्याकडून त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिलीच आहे। त्याचप्रमाणे त्याच्याकडून सदर एक मोटरसायकल जी चोरी त्यांनी केली होती ती, त्याचबरोबर इतर लोखंडी कटर, ग्लायडर मशीन, इलेक्ट्रिक कटर मशीन, एक तलवार असे आणि इतर मुद्देमालासह एकूण 1,67,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या कारवाईमध्ये PSI सानप, त्याचप्रमाणे डिव्हिसचे जगन्नाथ कानडजे, कानुरे, जाधव, मुंजाळ, कोकणे, शेख, कटकम, गोतीस, लोडे आणि मगरे महिला कॉन्स्टेबल यांनी केलेले। जालना तालुका तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सळई आणि सेंटरिंग प्लेट चोरीच्या घटना घडल्या होत्या। या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ज्वालासिंग रामसिंग कलानी याला ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ज्वालासिंग रामसिंग कलानी याला ताब्यात घेतलंय। चौकशी दरम्यान त्याने चोरीचा माल गणेश नारायण कोळे, राहणार शिवाजीनगर, म्हाडा कॉलनी, जालना याच्याकडे विकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी दोनही संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून एक वाहन, लोखंडी सळई, सेंटरिंग प्लेट्स आणि लोखंडी पाईप असा एकूण 3,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे चोरीच्या मालाची विक्री करणाऱ्या तसेच चोरीच्या साहित्याच्या व्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस करत आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, इर्शाद पटेल यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात नागरिकांकडून मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या 2 आरोपींना कदीम जालना पोलिसांनी जेरबंद केलंय। पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा विवो कंपनीचा मोबाईल, 250 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे। 22 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास फिर्यादी नूतन वसाहत जुना जालना परिसरातून रेल्वे स्थानकाकडे पायी जात होते। भीमराव कमानीजवळ झाडाखाली 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा मार्ग विचारला। त्यानंतर बस स्थानकाकडे जात असल्याचं सांगत आरोपींनी फिर्यादीच्या खिशातून 18,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि 250 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली। घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत राहुल राजू पांजगे आणि रेहान कलीम शेख या दोघांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी आरोपींकडून 1,43,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, सदा राठोड, धनाजी कावळे, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, दिलीप गायकवाड आणि इम्रान खान यांनी केली आहे। काल सुरेश आशुबा हाडे वय 59 वर्ष, राहणार रिसोड, जिल्हा वाशिम हे नूतन वसाहतमधून रेल्वे स्टेशन येथे जात असताना भीमराज प्रवेशद्वाराजवळ एक इसमाने त्याला अडवलं आणि त्यांना सांगितलं, दुसऱ्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं मोटरसायकल बस मी तुला ते सोडतो
आणि त्याला तिथं हमरी तुमरी करून त्याला धक्के मारून त्याच्याकडून मोबाईल आणि त्याच्याजवळचे अडीच हजार रुपये असे काढून घेतल्यानंतर ते पसार झाले. फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही CR नंबर 464/26/4/2-3-5 प्रमाणे आपण BNS गुन्हा दाखल केला. CCTV फुटेज तांत्रिक तपास करून आम्ही त्यामध्ये 2 इसम, एका इसमाचं नाव आहे राहुल राजू पाचगे, राहणार चितेगाव पैठणचा, आणि दुसरा आहे रेहान कलीम शेख, हा आहे जमुनानगरचा. यांना दोघांना आपण अटक केलं. त्यांच्याकडून त्यांनी जी गुन्ह्यात वापरलेली एक्स्ट्रीम गाडी, ही जवळपास 1.25 लाख रुपयाची, 18,000 रुपयाचा विवो फोन आणि जे 2,500 रुपये, असा टोटल 1,43,350 रुपयाचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे. आणि त्यामध्ये पुन्हा आपण तपास करतोय. यांनी दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आपण अशी काही घटना केलेली आहे. जालना शहरातील दिव्यांगांसाठी नगरसेविका ॲडव्होकेट रीमा खरात यांच्या वतीने दिव्यांगांसाठी मोफत उद्यान सुरू करण्यात आलं आहे. या उद्यानाचे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे उद्यान आजपासून दर रविवारी दिव्यांगांसाठी मोफत खुले करण्यात येणार आहे. आज सकाळी या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल, महापौर वंदना मगरे, माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, नगरसेवक तथा सभापती अशोक अण्णा पांगरकर, जीवनसले, संजय देठे, कुलकर्णी साळवे यांच्यासह नागरिक दिव्यांग व्यक्ती यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या ठिकाणी खेळणे, साहित्य, विविध उपक्रम राबवले जाणार असून नाश्ता देण्यात येणार आहे. यासाठी उपस्थित मान्यवरांनी 51,000 रुपये साहित्य खरेदी करण्यासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये दैनंदिन दिव्यांगांसाठी वापरात येणाऱ्या वस्तू जसे की व्हीलचेअर, काठी, कुबड्या, सायकल अशा विविध वस्तू घेण्यात येणार असून त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ज्या काही योजना करता येईल ते करण्याचे आश्वासन देखील मान्यवरांनी यावेळी आपल्या मनोगतात दिलं आहे. ग्लो गार्डन मध्ये आता टेंडर झालेलं आहे. ते आमचे कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो की रीमाताईच्या बोलण्यावर आपण या हँडिकॅप लोकांना काही त्यांच्याकडून पैसे घेत नाही आणि त्यांना काही घेत नाही तेही म्हणा. काही एक दिवसाचा खर्च मला पण करून द्या, एखादा रविवार मला पण देऊ द्या. निश्चित जे खर्च लागेल मी ते करायला तयार आहे. आणि रीमाताईने सांगितलं की इथं व्हीलचेअर आणखी काय काय लागतात तुम्ही मला ठरवा मॅडम. छत्रपती संभाजी महाराज उद्यान म्हणजेच आपलं मोतीबाग, तर इथे खूप छान सगळं डेव्हलप झालेलं आहे. आणि एवढं छान सगळं डेव्हलप झाल्यानंतर आणि जे काही सगळे एन्जॉय करतायत, मी बघत असते की सगळेजण खूप एन्जॉय करतात. तेव्हा एन्जॉय कोण करत नव्हतं तर माझे दिव्यांग बंधू भगिनी एन्जॉय करत नव्हते आणि ते कुठंतरी मला रुखरुख वाटत होती. त्यामुळे मग माझे मिस्टर संदीप खरात म्हणाले की मग तू त्यांच्यासाठी का फ्री आपण करत नाही सगळं. आणि म्हणून मग आम्ही इथं दर रविवारी 10 ते 12 दिव्यांग व्यक्तींसाठी आपण बघितलं की इथं मूकबधीर आलेले आहेत, इथे दिव्यांग आलेले आहेत, इथे मतिमंदसुद्धा आलेले आहेत. अगदी 100% अपंग असणारी माझी गौरी आहे, मोहम्मद आहे, असे अनेक जण आहेत की जे घराच्या बाहेरच कधी निघालेले नाही आहे. तर यांच्यासाठी जे आहे तर आपण 10 ते 12 टाईम इथं ठेवलेला आहे. आणि यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था आपण दर रविवारी, आजपासून हा उद्घाटन झालेलं आहे, दर रविवारी हे कायमस्वरूपी असेल. आणि इथे नोंद होईल की कुणाला कशाची गरज आहे, कुणाला कुबड्या हव्यात, कुणाला कमोड चेअर हवेत, कुणाला वॉकर हवेत, अशी सगळी नोंद होईल. आणि मग याचं वाटप आमच्या ऑफिसवरून सगळ्यांना मिळेल. आणि जे अपंगांना हातावर घेऊन येतात अगदी 100% त्यांना आमच्याकडून आम्ही 500 रुपये देऊ. आणि ह्या सगळ्याची जी मी अपंगासाठी आम्ही जे काही करतो तर ह्याची सुरुवात जी झालेली आहे. तर आमची गौरी जी आलेली आहे, तर एक दिवस मी चरणसोबत घरी गेल्यानंतर मी गौरीला बघितलं आणि तिची जी हातबलता मी बघितली आणि तेव्हापासून मला वाटलं की आपण दिव्यांगासाठी काही केलं पाहिजे. आणि तेव्हापासून मी माझे मिस्टर, माझी मुलगी मैत्री, आम्ही सगळे यासाठी राबतो आहोत. आणि यामध्ये सगळ्यात आज आनंदाचा क्षण हा आहे की आमचे गोरंट्याल साहेब, संगीता मॅडम साहेब आमच्या ह्या आल्या आणि यांनी पण अगदी भरभरून आम्हाला मदत करण्याचं ठरवलं. आणि ते आम्हाला 51,000 रुपये देणार आहे. म्हणजे मला एवढं छान वाटलं की कुठला दिव्यांग माणूस आता आमच्याकडून परत जाणार नाही. प्रत्येकाला साहित्य आम्ही उपलब्ध करू शकू, कारण ह्यांचा आनंद हा मी माझ्या आयुष्याचा जगण्याचा आनंद मानते. जालना शहरात विपश्यना केंद्र तयार करण्यासाठी जालना शहर महानगरपालिका एजन्सी म्हणून काम करेल. कारण विपश्यना केंद्र उभे राहिल्यानंतर त्याची देखरेख देखील करावी लागणार आहे. त्यामुळे आम्ही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची पुन्हा भेट घेणार आहोत आणि हे काम करण्यासाठी महानगरपालिकेलाच एजन्सी म्हणून नियुक्त करावे अशी मागणी करणार आहोत, अशी माहिती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. पाहूयात. भीम पार्क बद्दल
नगरपालिका ठराव करू देत नाही असा काही विषय आला होता. आमच्या वतीने आम्ही ते उत्तर दिलं की जोपर्यंत ती मोतीबागचा परिसर जिथं हे बीच पार्क होणार आहे, जोपर्यंत आमच्या नावाने म्हणजे सातबारावर महानगरपालिकेचं नाव होत नाही किंवा कलेक्टर ऑफिसकडून आम्हाला जर NOC दिलं की आम्ही नो ऑब्जेक्शन देतो, तुम्ही 37ची कारवाई करा, ही आमची प्रमुख मागणी होती. म्हणून आम्ही ठराव घेतले नाही. मला सांगताना आनंद होते की रिस्पेक्टेड कलेक्टर जालना त्यांनी नगर परिषद एक पत्र दिलं आणि त्याने भीम पार्कचा तुम्ही 37 कारवाई करा, त्यासाठी मी तुम्हाला NOC देत आहे असं पत्र आमच्याकडे आलं आहे. मला वाटतं की प्रत्येकाला मी ते पत्र दिलं आणि माझ्या मॅडमशी पण बोलणं झालं. आयुक्त मॅडम सुट्टीवर आहे, पण सर्वात मोठा प्रश्न हे की 37ची कारवाई मी करणार आहे, पण काम करणारी जे एजन्सी असतात ते महानगरपालिका राहिली पाहिजे असं कंडिशन आमच्या मनात आहे. मी काल समाज कल्याणचे मंत्री आदरणीय माझे मित्र संजय शिरसाटला पण भेटलो. पुढच्या म्हणजे या सोमवारी मंगळवारी सन्माननीय महापौर, उपमहापौर आणि भास्कर आबा आणि मी आम्ही चौघही पुन्हा त्यांना भेटणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की या भीम पार्कचा कामची कार्यकारिणीची एजन्सी ही महानगरपालिकेला पाहिजे. कारण काय असतं, आज नाही तर उद्या भविष्यात हा नगरपालिकेला येणार आहे आणि एक बार महानगरपालिका आल्यानंतर त्याचं मेंटेन करणे हे करणे सर्व महानगरपालिकेला बंधनकारक असतात. जर दुसरा कोणत्याही एजन्सीला वर्ग झाला हा, तर मग ते पुन्हा आम्हाला हँडओव्हर करून निघून जातात, मग आमच्यामध्ये पुन्हा मेंटेनन्स असतं. सध्या ही जगा आमचीच आहे, पण चुकीने महाराष्ट्र शासन लागलेली आहे, त्याची कारवाई कलेक्टर करू लागली आणि आम्ही कंडिशनल हे ठराव करून घेणार आहे की भीम पार्कच्या 37 जी कारवाई आम्ही शासनाला पाठवत आहे, पण कंडिशनल पाठवणार की याचे काम करण्याची एजन्सी महानगरपालिका पाहिजे असा हा विषय आहे. जालना शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे आणि आकर्षणाचे प्रमुख ठिकाण असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान अर्थात मोतीबागेला आता आधुनिक आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होणार आहेत. जालना शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे आणि आकर्षणाचे प्रमुख ठिकाण असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान अर्थात मोतीबाग तलावात आता आधुनिक आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होणार आहे. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल आणि महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या संकल्पनेतून मोतीबाग परिसरात ग्लोबल गार्डन विकसित करण्याचे काम सुरू आहे. या गार्डनचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे प्रकाशमान पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती, विविध पक्षी, प्राणी तसेच रंगबेरंगी फुलपाखरांच्या प्रतिकृती आकर्षक लाइटिंगच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी विविध रंगांच्या विद्युत रोषणाईमुळे या प्रतिकृती अधिकच उठून दिसणार आहेत. त्यामुळे मोतीबाग परिसराला एक वेगळे आणि आकर्षक रूप प्राप्त होणार असून जालनेकरांसाठी हे गार्डन मनोरंजनासोबत एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान मुलांसह कुटुंबासाठी हे ग्लोबल गार्डन आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. सायंकाळच्या वेळी प्रकाशमान होणाऱ्या पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती आणि सुंदर सजावटीमुळे मोतीबागेच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. मोतीबागेच्या या नवीन रूपामुळे जालनेकरांना शहरातच आकर्षक आणि प्रकाशमान गार्डनचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे ग्लोबल गार्डनचे काम पूर्ण झाल्यानंतर हे ठिकाण जालना शहरातील एक नवे आकर्षण ठरणार का, याकडे आता जालनेकरांचे लक्ष लागले आहे. माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय जिल्हाधिकारी, माननीय आयुक्त महोदय यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराज उद्यान, ज्याला आपण मोतीबाग म्हणून ओळखतो, इथे आपण त्या मोतीबागेस ग्लो गार्डनचं स्वरूप देण्याचा संकल्पित आहे. त्यामध्ये विविध प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या प्रतिकृती तिथे निर्माण केले जात आहे. सदर काम प्रगतीपथावर आहे. तसेच आपण तिथे सुशोभीकरणाची सुद्धा काम करत आहोत. आपल्या जालना शहराला जे एकमेव मोतीबाग उद्यान आहे, त्याला आपण तिथे वेगवेगळ्या नवीन योजनेतून वेगवेगळ्या कार्यक्रम राबवत आहोत. तर कुठल्या निधीतून आणि किती निधी आहे याला हा जो उपक्रम आहे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर याच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपये रक्कम यास मंजूर करण्यात आली आहे. त्या अंतर्गत ते काम सुरू आहे.
याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.